आज आपण बनवू गव्हाच्या पिठाचे मोदक। त्यासाठी आपण इथे घेतलेले अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस आणि अर्धी वाटी गूळ घ्यायचा आणि मिश्रण चांगलं मिक्स करून थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं 1-2 मिनटं। याच्यात थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि नंतर आपल्याला गव्हाच्या पिठाचा अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। पीठ भिजवताना आपण याच्यामध्ये घेतलेले 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा आणि 1 चमचा तूप टाकून थोडंसं मीठ टाकून आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा खोबरे किस आणि गूळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशा पद्धतीने आपल्याला एक छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि हातावर असं गोल करत आपल्याला एक थोडीशी पुरीसारखं लाटून घ्यायचं आणि नंतर आपण याचा बनवू मोदक। अशा पद्धतीने आपण याच्या थोड्याशा कळ्या पाडून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे गूळ खोबऱ्याचं आणि अशा पद्धतीने आपल्याला एक एक मोदक तयार करून घ्यायचा आहे। असा मोदक बनवून बघा, बनवायला खूप सोपा आहे, हेल्दी आणि टेस्टी पण। अशा पद्धतीने आपण एक एक मोदक तयार करून घेऊ। असा मोदक बनवल्यावर कळ्या पण खूप छान पडतात मोदकला। तुम्ही साच्यानं पण बनवू शकता। अशाच पद्धतीने आपण दुसरा पण मोदक बनवून घेऊ। आणि याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे आपले मोदक एकदम छान खरपूस होतात, चिकट होत नाही। आता अशा पद्धतीने आपले हे मोदक तयार झालेले। आता आपण हे मोदक तळून घेऊ। गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम झालं की आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे थोडे लालसर होईपर्यंत। असे मोदक आपले बनवून तयार झालेले। आता हे मोदक आपण तळून घेऊ। असे मोदक बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। हे मोदक खूप हेल्दी आणि टेस्टी असतात।